कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सध्या स्थितीत व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांद्वारे रोज आढावा घेतला जात आहे। कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंध उपाय म्हणून शहरभरात व जिल्ह्यात घरोघरी तपासणी सुरू आहे। मुस्लिम बहुल वस्त्यांमधील नागरिकांनी तपासणीला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विदर्भ न्यूज समोर केले। पालकमंत्री ठाकूर यांनी शुक्रवारी दुपारी वलगाव मार्गावरील ताज व रॉयल पॅलेस मध्ये तयार केलेल्या क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली। तेथील व्यवस्था सेवा सुविधांचीही पाहणी केली। महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह आरोग्य अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित त्यांच्यासोबत होते। शहरातील निधन झालेल्या व्यक्तींची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। या परिस्थितीत परिसरातील संशयितांना होम क्वारंटाईन म्हणून ठेवता येणार नाही, त्यासाठी त्यांना ताज व रॉयल पॅलेस मंगल कार्यालयातील बनवलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात येणार आहे। महापालिकेच्या आरोग्य पथकाची तेथे नेमणूक झाली आहे। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली। पालकमंत्री यशोमती ठाकूर विदर्भ न्यूजशी बोलताना म्हणाल्या की ज्यांच्यातही अशा प्रकारचे लक्षणे आढळतील त्यांनी तातडीने आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी। की आता जे डॉक्टर्स डोर टू डोर सर्व्हेसाठी आपल्या पर्यंत येत आहेत, आपण त्यांना सहकार्य करावे आणि जे लोकांचे नेगेटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत त्या लोकांना आता आम्ही शिफ्ट करतो आहे रॉयल पॅलेस आणि ताज पॅलेस मध्ये। तर तिथे देखील आपण सोशल डिस्टन्सिंग आणि हे सगळं पाळाल अशी अपेक्षा आहे। मी स्वतः जाऊन या दोन्ही ठिकाणी जाऊन ती जागा बघून आलेली आहे। अतिशय छान व्यवस्था सहकार्य सगळ्या मंडळींनी आपल्याला केलेलं आहे। पण त्याच्या सोबतच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती एवढी आहे की जर फार गरज असेल तरच आपण घराच्या बाहेर पडा, अन्यथा आपण घराच्या बाहेर पडू नका। आपण स्वतःची काळजी घेणं म्हणजे सरकारला मदत करणं आणि आपला देश सुरक्षित राहणं आहे। या सगळ्या गोष्टीचं पालन आपण कराल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।